ही दृश्य आपण पाहतो। पुण्यामधला पहिला मानाचा गणपती आता विसर्जनासाठी निघालाय। कसबा पेठ गणपती आता विसर्जनासाठी निघालेला आहे। पालखीमधून या राजाची स्वारी आता निघाली आहे। सगळ्यात आधी पुण्यामध्ये कसबा गणपतीचं विसर्जन केलं जातं। ज्यांना मंडपामध्ये जाऊन कसबा गणपतीचं दर्शन घेता येत नाही ते पुणेकर इथे मिरवणुकांमध्ये सहभागी होऊन कसबा गणपतीचं दर्शन घेतात। हा पुण्यामधला पहिला मानाचा गणपती या पुण्यामध्ये चालतात। पुण्यामधला गणेशोत्सव अनुभवण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी येत असतात। पुणे तसं पाहिलं तर परंपरा पाळणारं शहर। परंपरागत पद्धतीनेच या ठिकाणी या मिरवणुका निघतात। ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत लाडक्या बाप्पाला इथे निरोप दिला जातो। पहिल्या 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन आणि त्यानंतर पुण्यातल्या इतर मिरवणुका इथे सुरू होतात। तेजुकाळाचा गणपती आपण या ठिकाणी पाहतोय आता विसर्जनासाठी निघालेला आहे। आपल्या भक्तांना आशीर्वाद देत या ठिकाणी गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी निघाले। वाजत गाजत बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातोय। विसर्जनाच्या मिरवणुकांचा उत्साह पुणे आणि मुंबईमध्ये। तर मुंबईतला तेजुकाळाचा हा गणपती आपल्या भक्तांना आशीर्वाद देत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की घोडे सुद्धा जे आहेत ते गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की एक पारंपरिक वाद्य आपल्याला पाहायला मिळतं आणि गणपती बाप्पाच्या खरं तर मिरवणुकीमध्ये घोडेसवारी सुद्धा पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानाचे 5 गणपती हे सुरुवातीला लक्ष्मी रस्त्यावरती येतात आणि मंडई चौकामध्ये पूजन झाल्यानंतर एक एक करून हे गणपती जे आहेत ते विसर्जन मार्गावरती यायला सुरुवात होते। सध्या आपण पाहतोय की हा मानाचा 4था असणारा तुळशीबाग गणपती जो आहे तो सध्या या ठिकाणी लक्ष्मी रस्त्यावरती आलेला आहे आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये घोडे सुद्धा जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे। कॅमेरापर्सन अभिजित पिसासोनी प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे। तर पुण्यामधली कसबा गणपतीची ही मिरवणूक आपण इथे पाहतो। 1636 मध्ये शहाजी राजांनी लाल महाल बांधला त्यावेळेला जिजाऊंनी इथे मूर्तीची स्थापना केली। 1893 मध्ये कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून ही परंपरा या ठिकाणी पाळली जाते।